पहिला राऊंड संपवताना या गझलकारांचा आपल्याला सन्मान करायचा आहे, म्हणून मी ओमला विनंती करतो की त्यांनी संतोष वाटपडे यांचा सत्कार करायचा आहे। ओम अर्थात ज्ञानू, संतोषला विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। मी तुषारला विनंती करतो की त्यांनी रावसाहेब कुवर यांचा सन्मान करायचा आहे। हरिभक्त परायण प्रकाश महाराज गांगुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी वीरेंद्रजी बेडसे यांचा सन्मान करायचा आहे। सुधीरजी देसले यांना विनंती करतो की त्यांनी संतोषजी कांबळे सरांचा सन्मान करायचा आहे। मान्यवरांचे धन्यवाद, प्लीज धन्यवाद। मला मगाशी खाली ज्ञानू म्हणाला की आबांची तुमची पहिली भेट साधारणपणे केव्हाची, काय आठवतं का? तर मला आत्ता तेव्हा काही सांगितलं त्याला मी केव्हा भेट झाली, साधारणपणे 6-7 तेव्हापासून संपर्क राहिला। पण ज्ञानू मला आत्ता इथे 2 ओळी सुचल्या त्याच्यावरती, भेट पहिली झाली, भेट पहिली झाली आणि पापणी ओली झाली असे आबा होते, आणि ती पहिली भेट होती आणि त्या ओल्या पापणीतनंच आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आबांची चौफेर कारकीर्द पाहता जसं या दोघांचं साहित्य उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अभ्यासलं जातं, तसंच एक कविता आबांची आहे की जी बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये असाक्षरांच्यासाठी पाहिजे होती, आणि त्यावेळेला आबांनी ती कविता त्यावेळेला लिहून त्यांना पाठवली। खरं तर ही कविता आम्ही नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एक सूर एक तालमधून जी 6 गाणी केली होती मुलांची, 3300 विद्यार्थ्यांनी, जिल्हा परिषद शाळेच्या 3300 विद्यार्थ्यांनी ती 6 गाणी गायली होती। त्यातलं ही एक कविता होती आबांची, आई तू शिकायला पाहिजे। आणि आबा मंचावरती होते, समोर 3300 विद्यार्थी ही कविता एका तालासुरात म्हणत होते। ही फार मोठी आठवण आहे। आणि ज्या वेळेला ती कविता सादर झाली तर त्यावेळेला आबा म्हणाले होते की राजाभाऊ तुम्ही फार मोठी सरप्राईज आणि भेट दिली, कारण कुठली गाणी घ्यायची हे ठरवण्याचा अधिकार त्यावेळेला माझ्याकडे होता आणि ती गाणी आम्ही बसून घेतलेली होती। तर या कवितेने आपण या आबांच्या राऊंडला सुरुवात करूया असं मला वाटतं। आई तू शिकायला पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे, ताई तू शिकायला पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे। तुझं शुभ्र पांढर जात्यामधलं पीठ, तुझं शुभ्र पांढर जात्यामधलं पीठ, ते सर्व जगाचं पहिलं विद्यापीठ, त्या शुभ्र पीठावर मीच गिरवली बोट,
एक एकाचा दोन दोनाचा, त्या शुभ्र पिठावर मीच गिरवली बोट, तरी तुला न दिसली का शाळेची वाट. आता तुला बी शाळेत गेलं पाहिजे ना आई, तू शिकायला पाहिजे आई, तू शिकायला पाहिजे. तू घट्यामध्ये दळलं खंडीचं दळण, तू भरडून गेली जगा लावलं वळण, तुझी कशी कुणाला कळली नाही महती, तू उमा लक्ष्मी आदिशक्ती सरस्वती. तुझ्या रूपाला बये तूच जपलं पाहिजे ना आई, तू शिकायला पाहिजे. शिक्षणाची गंगा आली घरोघरी, आता शाळेला जागची म्हणे पोरी. आणि आबा इथे आठवणीने वहिनी तुमचं नाव घ्यायचे. यातली प्रतिभा 3 अर्थांनी आबांनी वापरली होती. एक प्रतिभा, दुसरी प्रतिभा पाटील आणि तिसरी कवितेसाठी लागणारी प्रतिभा. म्हणजे आबा काय लिहित होते, शिक्षणाची गंगा आली घरोघरी, आता शाळेला जागची म्हणे पोरी. तू किता प्रतिभा शोभा मेधा जाशी, तुझे पाय तीर्थण तू ज्ञानाची काशी. विश्व तुझ्या कृपेनं पावन झालं पाहिजे आई, तू शिकायला पाहिजे आई, तू शिकायला पाहिजे. धन्यवाद. आणि मी विनंती करतो संतोष वाटपडे यांना की त्यांनी आबांची गझल आपल्यासमोर ठेवावी. धन्यवाद. कवितेनं थोडंसं हळवं करून टाकलं, कारण आबांशी खूप सारे संवाद झाले होते आणि असं वाटत होतं की आबाच आता शेजारी बसून ऐकवत आहेत, असं काहीतरी वाटून गेलं. जे गझल वाचतो आहे मी, आणि ही गझल सर्वांसाठी आहे, पुढे बसलेले आणि मागे बसलेले जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. बघा, गझलेचा मतला कसा आहे की जीवनाच्या आशयाचे दान आहे ही गझल, जीवनाच्या आशयाचे दान आहे ही गझल, श्वास ही आहे कवीची जान आहे ही गझल. आणि पुढच्या शेरात आबा म्हणता की सभ्यतेशी वावडे आहे तिचे मित्रा खरंच, सभ्यतेशी वावडे आहे तिचे मित्रा खरंच, सज्जनांच्या घोषणेची तान आहे ही गझल, सज्जनांच्या घोषणेची तान आहे ही गझल. ती निराशेला अशी आशेत नेते रोज बघ, ती निराशेला अशी आशेत नेते रोज बघ, मानवी संवेदनांची गान आहे ही गझल, मानवी संवेदनांची गान आहे ही गझल. आणि नेमके समजावते ती छानशी देते समज, नेमके समजावते ती छानशी देते समज, ती विवेकाचे मनाचे भान ही आहे गझल. आणि पुढचा शेर बघा की वाटते उर्मट तिचे हे बोलणे उद्धट खरंच, वाटते उर्मट तिचे हे बोलणे उद्धट खरंच, सत्यतेचा स्पष्टतेचा मान ही आहे गझल, सत्यतेचा स्पष्टतेचा मान ही आहे गझल. आणि पुढचा शेर बघा की स्पष्ट आहे आणि तिचे हे स्वच्छ आहे आकलन. ही जी गझल आहे या गझलेबद्दलचा हा शेर आहे की स्पष्ट आहे आणि तिचे हे स्वच्छ आहे आकलन, ध्यान ही आहेच, ध्यान ही आहेच ती अवधान ही आहे गझल. शेर बघा, बोलतो आहे कवी आणि ऐकतो आहे रसिक, बोलतो आहे कवी आणि ऐकतो आहे रसिक, दो थडीचा छानसा सोपान ही आहे गझल. शेवटचा शेर आहे, सांडले मी कागदावर भावनेचे रक्तन, सांडले मी कागदावर भावनेचे रक्तन,
सांडले मी कागदावर भावनेचे रक्त अन लोक म्हटले केवढे रे छान ही आहे गझल. लोक म्हटले केवढी रे छान ही आहे गझल. जीवनाच्या आशयाचे दानही आहे गझल. श्वासही आहे कवीची जानही आहे गझल. धन्यवाद धन्यवाद. आव्हांच्या गझल चालू असताना मी फारसं मध्ये काही बोलणार नाही, कारण आव्हांचा एक शेर मला ह्या ठिकाणी आठवतो की सगळे आहे अवतीभोवती, सगळे आहे अवती भवती, तू नाही बस ही सल आहे, तू नाही बस ही सल आहे. आणि त्यामुळे मी विनंती करतो रावसाहेब कोर यांना की त्यांनी आव्हांची एक रचना आपल्यासमोर ठेवावी. मित्र हो, गझलेमध्ये तरही गझल हा एक प्रकार आहे. या तरही गझल या प्रकारातली आबांची एक गझल मी सादर करणार आहे. याच्यामध्ये असं असतं की एखाद्या दुसऱ्या शायराच्या एका शेरची एक ओळ घेऊन त्या ओळीवर हुकूम इतर शायरांनी लिहायची असते. याचं उदाहरणादाखल मी माझ्या 2-3 शेर तुमच्यासमोर ठेवतो. सुरेश भटांची एक ओळ आहे एका शेरमधला, तर ती खरेच माझा जगावयाचा विचार होता. पंडित भीमराव पांचाळने एकदा दिला होता हा तरईसाठी. तर मी 2-3 शेर त्याच्यातले तुमच्यासमोर ठेवतो. मग आबांची गझल की खरेच माझा जगावयाचा विचार होता, खरेच माझा जगावयाचा विचार होता, दिलास जेव्हा सके मला तू रुकार होता. खरेच माझा जगावयाचा विचार होता, दिलास जेव्हा सखे मला तू रुकार होता. चुकून सुद्धा भरकटलो मी कधीच नाही, चुकून सुद्धा भरकटलो मी कधीच नाही. सभोवताली तुझा निरंतर रडार होता. आणि अजून एक शेर की शिकार केली तरी दिला मी नकार नाही, शिकार केली तरी दिला मी नकार नाही. किती अनोखा तुझा खुनाचा प्रकार होता, किती अनोखा तुझ्या खुनाचा प्रकार होता. अशीच एकदा भीमराव पांचाळे दादांनीच पुन्हा तरईसाठी एक ओळ दिली होती सुरेश भटांची की मज 2 आसवांना हुलकावताना आले. आता ही ओळ जेव्हा दुसरा शायर लिहितो तेव्हा कुठेही कोणत्याही शहरात वापरू शकतो. ते जशी मी सुरुवातीला वापरली तर मध्ये शेवटी कुठेही वापरता येते. तर सुरेश भटांचा शेर असा होता की समजावूनी व्यथेला समजावताना आले, समजावूनी व्यथेला समजावताना आले, मज 2 आसवांना हुलकावताना आले. तर यावर हुकूम आबांची एकतर ही गझल की मेघास भावनांच्या परतावताना आले, मेघास भावनांच्या परतावताना आले, आले भरून डोळे पण गाळतान आले, आले भरून डोळे पण गाळतान आले. समजून सर्प मित्रा, समजून सर्प मित्रा, दोरीस भीत आलो, समजून सर्प मित्रा, दोरीस भीत आलो. माझ्या मनास मजला दरडावतान आले, आले भरून डोळे पण गाळतान आले. चरलेत सांड माझ्या शेतात मस्त सारे, चरलेत सांड माझ्या शेतात मस्त सारे. सत्तेतुनी तयांना हुसकावतान आले. आणि उपऱ्याच पाखरांनी कणसे खुडून नेली, उपऱ्याच पाखरांनी कणसे खुडून नेली. पण गोफणी समजला भिरकावतान आले, आले भरून डोळे पण गाळतान आले. आडवीच येत गेली नीती तशीच भीती. खरं म्हणजे आबांच्या जगण्यातलं तत्त्वज्ञान होतं हे. आडवीच येत गेली नीती तशीच भीती, वाटूनही तुला मज कवटाळतान आले. आणि दुःखास लावला मी इतका लळा जिव्हाळा, दुःखास लावला मी इतका लळा जिव्हाळा. मागे कधी सुखाच्या मज धावतान आले, आले भरून डोळे पण गाळतान आले. हातात काय होते रडण्याशिवाय माझ्या,
हातात काय होते रडण्याशिवाय माझ्या, मृत्यू मज दोन आसवांना हुलकावता न आले. हातात काय होते रडण्याशिवाय माझ्या, मज दोन आसवांना हुलकावता न आले. भय संपवून गेलो काळास भेटण्याला, भय संपवून गेलो काळास भेटण्याला. मृत्यूस दार माझे ठोठावता न आले, मृत्यूस दार माझे ठोठावता न आले. मेघास भावनांच्या परतावता न आले, आले भरून डोळे पण गाळता न आले, आले भरून डोळे पण गाळता न आले. वा सर. आबांच्या या समृद्ध गझलेनंतर मी वीरेंद्र बेडसे सरांना विनंती करतो की त्यांनी आबांची एक गझल आपल्यासमोर ठेवावी. दोन शब्द गझल सादर करण्या अगोदर, काळाचा जरासा घास या पुस्तकाचे आम्ही साक्षीदार आहोत. आबा या पुस्तक प्रकाशनाला म्हणजे गझल संग्रह काढायला मनावर घेत नव्हते. विजय पाटील, आबा, तुषार, ज्ञानू यांनी चर्चा केली आणि एक प्रकारे दबाव टाकला की हे पुस्तक गझल संग्रह आबांचा आलाच पाहिजे. मग काढायचा कसा, कोण प्रकाशक वगैरे, मग याचं छाननी कोण करणार, गझला कोण निवडणार, ही चर्चा विजय पाटलांनी भीमराव पांचाळेंपर्यंत पोहोचवली. आम्ही तिघीजण हा सगळा दस्तऐवज घेऊन मुंबईला गेलो होतो आणि तिथून फायनलाईज झालं, तारीख घेतली, पूर्ण नियोजन. या नियोजनामध्ये सगळ्यात मोठा हातभार जो लावला असेल तर विजय नानांनी लावलेला होता. विजय नानांनी पुढाकाराने आबा नकार देत असताना पुस्तक आलंच पाहिजे याच्यावर ते आग्रही होते आणि त्याच्यानंतर आपल्या हाती आलं. याच्यामध्ये काळाचा जरासा घास, माझा आणि त्यांचा पहिली ठिणगी कुठे पडली, आबा तुम्ही असं नाव ठेवताय काळाचा जरासा घास, असं का नाही, काळाचा घास जरासा नाही म्हणे बाबू, फक्त असं करायचं नाही बापू, मला आवडतं. ओके आबा ठीक आहे, तुम्हाला आवडतं ना, चला ठीक आहे. म्हणजे एका शब्दासाठी ते एवढे आग्रही होते की हे असंच पाहिजे, एवढं त्यांचं शब्दांसाठी ते आग्रही राहायचे आणि असंच हवं यासाठी ते निगरी शेवटपर्यंत. तसंच त्यांचा मुक्तछंद असो, त्यांचं तुम्ही अग्रलेखमध्ये लेख वाचावे, पुस्तकातले कथा वाचाव्या, त्यांची मुक्तछंद तर कविता रतीला आली की ते त्यांच्या आवाजात ऐकून दाखवायचे. त्यांचा तो खरडा आवाज, त्यांचं ते लयबद्धता खूप सुंदर होती. अशा आठवणी, आबांच्या आठवणी सांगायला गेलं ना तर रात्र अपूर्ण पडेल, एवढं आहे, एवढं प्रेम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यांची गझल आपल्यापुढे ठेवतो. ही नव्हे कविता, ही नव्हे कविता, नव्हे ही छापलेली अक्षरे. ही नव्हे कविता, नव्हे ही छापलेली अक्षरे. काळजाच्या कागदावर ओढले काही चरे. ही नव्हे कविता, नव्हे ही छापलेली अक्षरे. काळजाच्या कागदावर ओढले काही चरे. रक्त जाळून घाम गाळून, रक्त जाळून घाम गाळून बांधले खोपे कुठे. रक्त जाळून घाम गाळून बांधले खोपे कुठे. एक साध्या फुंकरीने पाडले त्यांनी घरे. एक साध्या फुंकरीने पाडले त्यांनी घरे. पुढचा शेर बघा. शांतीच्या शोधात ज्ञानी, शांतीच्या शोधात ज्ञानी, स्वर्ग स्वार्थाला हवा. शांतीच्या शोधात ज्ञानी, स्वर्ग स्वार्थाला हवा. प्रेम आणि प्रार्थनेचे अंतरी लपले झरे. प्रेम आणि प्रार्थनेचे अंतरी लपले झरे. थेट सत्याला भिडावे एवढे कळले मला. थेट सत्याला भिडावे एवढे कळले मला. केवढे वाईट असते कल्पनेचे कापरे. केवढे वाईट असते कल्पनेचे कापरे. मोठा संदर्भ आहे शहरामध्ये. पुन्हा एकदा ऐकवतो बघा. थेट सत्याला भिडावे एवढे कळले मला. थेट सत्याला भिडावे एवढे कळले मला. केवढे वाईट असते कल्पनेचे कापरे. बघा कल्पना कशाची आहे, कल्पनेचे कापरं कशाचं भरलेलं आहे.
शेवटचा शेर या गजलेमधला, तू कशाला पुण्य करतो, तू कशाला पुण्य करतो, ऐक ना कमलाकरा, तू कशाला पुण्य करतो, ऐक ना कमलाकरा, पुण्य आहे या जगातील मीपणाचा बाप रे, पुण्य आहे या जगातील मीपणाचा बाप रे. मला वाटतं 1-2च गजला असतील की आबांनी तखल्लुस वापरलेला आहे. तू कशाला पुण्य करतो, ऐक ना कमलाकरा, पुण्य आहे या जगातील मीपणाचा बाप रे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर संतोषजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आबांची एक गझल आपल्यासमोर ठेवावी. म्हणजे तुषार आणि ज्ञानोसाठी लिहिलेली गझलेचे काही शेर घेतो आणि त्यानंतर गझल पेश करेल आबांजी. मुलीसारखी माया करतो माझा मुलगा, मुलीसारखी माया करतो माझा मुलगा, झाड होऊनी छाया धरतो माझा मुलगा, मुलांसारखा भांडत बसतो कधी कधी पण, मुलांसारखा भांडत बसतो कधी कधी पण, तुटेल इतके ताणत नसतो माझा मुलगा. आणि हा शेर माझा म्हणजे खरंच आवडता आहे की खर्चाचाही हिशेब जेव्हा चुकतो माझा, खर्चाचाही हिशेब जेव्हा चुकतो माझा, गल्ला फोडून हाती धरतो माझा मुलगा. शहर पेटले, जे मालेगावचा जर इतिहास बघितला तर शहर पेटले दंगल झाली गर्दीमधुनी, शहर पेटले दंगल झाली गर्दीमधुनी, सांभाळून या सांगत असतो माझा मुलगा. आणि अशी मुलं प्रत्येकाला लाभावीत, जी आबांना लाभली आणि म्हणून आबा खरंच नशिबान होते. आणि आता आबांची एक तरन्नुम मजली गझल पेश करतो. झोपाशी झोपतो तो गात नाही, झोपाशी झोपतो तो गात नाही, भाकरीच्या कापुढे ही मात नाही, भाकरीच्या कापुढे ही मात नाही. एकतेच्या वल्गना खोट्या निघाल्या, एकतेच्या वल्गना खोट्या निघाल्या, जात मित्रा का कधी जात नाही, जात मित्रा का कधी जात नाही. या प्रकाशाची करा चर्चा कितीही, या प्रकाशाची करा चर्चा कितीही, त्याच साठी का जळाली वात नाही, त्याच साठी का जळाली वात नाही. पुढचा शेर अत्यंत महत्त्वाचा आहे की बंधुतेच्या केवढ्या गप्पा तयांच्या, बंधुतेच्या केवढ्या गप्पा तयांच्या, एकता पण कोठल्या गावात नाही, एकता पण कोठल्या गावात नाही. आणि शेवटचा शेराचा की या मनाची हाव आहे राक्षसीयन, या मनाची हाव आहे राक्षसीयन, पोट हे पैसे कधी खात नाही, पोट हे पैसे कधी खात नाही. झोपाशी झोपतो तो गात नाही.
धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आबांच्या घरातून पण आबांची गझल आली पाहिजे आणि म्हणून मी स्वातीला विनंती करतो की तिने आबांची एक गझल आपल्यासमोर ठेवावी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आपण स्वाती देसले. तुम्हा सर्वांना माहितीच आहे मी आबांची लेक सून आणि हाच संदर्भ समोर ठेवून आबांचं जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं 2013 साली त्यावेळेस मी सगळ्यात प्रथम गझल आणि ती पण मराठीतून आणि ती पण आबांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकली होती. म्हणून आजचं औचित्य साधून हीच गझल मी पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न करते. आबा मला म्हणायचे की तुझा गळा छान आहे. आता माहिती नाही आज आबा राहिले असते तर अजून माझ्याकडून खूप तयारी करून घेतली असती पण मी माझा प्रयत्न करते. तुम्हाला ती कशी वाटते बघू. गझलेचं नाव आहे गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. सगळ्यांनी तुम्ही ऐकलीच असेल. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. रेशीवाला जिजाऊ पुन्हा दाखवा. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. ती सुनीता तशी तीच आहे किरण. ती सुनीता तशी तीच आहे किरण. कल्पनेला उडाया नभी दाखवा. कल्पनेला उडाया नभी पाठवा. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. ही फुले छान जाई जुई मोगरा. ही फुले छान जाई जुई मोगरा. फुले छान जाई जुई मोगरा. मंजिरीला गुलाबा परी वागवा. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. आज वृंदावने कासुनी जाहली. आज वृंदावने कासुनी जाहली. आज वृंदावने कासुनी जाहली. अंगणीची तुळसती तिला बोलवा. अंगणीची तुळसती तिला बोलवा. तीच मैत्रीण होते पित्याची खरी. तीच मैत्रीण होते पित्याची खरी. आणि मला असं वाटतं की मी आबांची चांगली मैत्रीण होती. लेक पण होती आणि मैत्रीण पण होती. त्यांनी सगळ्या गझला मला ऐकवलेल्या होत्या. मला त्यातलं किती कळत नव्हतं माहिती नाही पण आबांना असं वाटायचं की बाळा हे आज मी लिहिले हे ऐक असं. आणि मला आवडायचं त्यांचं ऐकायला. तीच मैत्रीण होते पित्याची खरी. तीच मैत्रीण होते पित्याची खरी. माऊलीला उद्याच्या जरा खेळवा. माऊलीला उद्याच्या जरा खेळवा. अंगणी रंगरेषा अशी रेखते. अंगणी रंगरेषा अशी रेखते. अंगणी रंगरेषा अशी रेखते. लेक देते घराला खरा गारवा. लेक देते घराला खरा गारवा. तीच आहे धरा हसणारा झरा. तीच आहे धरा हसणारा झरा. तीच आहे धरा हसणारा झरा. अर्थ ती जीवनालाच देते नवा. अर्थ ती जीवनालाच देते नवा. जन्म होता तिचा बाप होतो आम्ही. जन्म होता तिचा बाप होतो आम्ही. जन्म होता तिचा बाप होतो आम्ही. निर्मिते तीच नाते जरा आठवा. गर्भ आता मुलींचा पुन्हा वाचवा. वाचवा लेक वाचेल सारेच हे.
वाचवाले क वाचेल सारेच हे, वाचवाले क वाचेल सारेच हे, जीवनाला जरासे तरी हासवा, जीवनाला जरासे तरी हासवा, गर्भाता मुलींचा पुन्हा वाचवा, रेशिवाला जिजाऊ पुन्हा दाखवा. धन्यवाद. वास होते. नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. मस्त आहे. आता बेडसे सरांनी जी मगाशी आठवण सांगितली, काळाचा जरासा घास, त्या पुस्तक संग्रहाच्या प्रकाशनाला आम्ही आलो होतो. योगायोगाने माझी गाडीचं टेम्परेचर इथे मालेगावच्या बाहेरच हाय झालं, गाडी बंद पडली. पण कशी तरी चालवत आम्ही झोडक्यात आलो आणि आबांनी मला आदेश केला की पांचाळे दादांना तुमच्या गाडीत घेऊन या. माझी पंचायत झाली की आता गाडी चालू होत नाही आहे, गाडीचं हाय टेम्परेचर झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते कुलंट काढून पाणी ओतलं, दादांना तिथे पोचवलं आणि सगळा कार्यक्रम आम्ही गेटमधून बाहेरून ऐकला, कारण लक्ष निम्म तिकडे होतं. दुसरी आठवण आबांची आहे की माझ्या पहिल्या पुस्तकाला उगुण येऊ पाती या संग्रहाला आबांची प्रस्तावना आहे आणि असा आशीर्वाद आबांचा त्या कार्यक्रमात मिळालेला आहे. आबांना कोणतंच लेखन वर्ज नव्हतं. आबा अष्टाक्षरी उत्तम लिहायचे, आबा अभंग लिहायचे, आबा गझल लिहायचे, आबा दोहे पण लिहायचे. म्हणजे संत कबीरांचा दोहा मला आठवला की आबांचा पण आठवतो. कबीर म्हणतात, जिते बाप को खावी न देवे मरे बाद पछताए, जिते बाप को खावी न देवे मरे बाद पछताए, मुठभर चावल छत पर फेके कव्वे बाप बनाए. आणि आबा एकीकडे लिहितात की गरज बरस रे पावसा रोखून सगळा श्वास, गरज बरस रे पावसा रोखून सगळा श्वास, कळले ना तुझं सांग कसे भिजते ना आकाश. म्हणजे एकाच वेळेला तुकारामाशी नातं सांगतात, एकाच वेळेला माऊलीशी सांगतात, त्याच वेळेला ते कबीरांशी नातं सांगतात आणि त्याच वेळेला ओशोंशी सुद्धा नातं सांगतात. असे चौफेर फिरणारे आबा. आणि म्हणून आबांच्या या आठवणी जागवताना या सगळ्या गझलकारांनी आपल्या रचना या ठिकाणी पेश केल्या. खरं तर ज्ञानूला एक गझल आम्ही या ठिकाणी सादर करायला सांगितली होती. मला आबा किती चांगले होते किंवा किती आबांना समजत होतं, कळत होतं, किंवा आबांचं हृदय किती आईचं होतं. म्हणजे जर तुम्ही ज्ञानूकडे आणि तुषारकडे बघितलं, आपण ऐहिक संपत्तीची वाटणी करतो. गोरवाडकर सर, हा बंगला तुला घे, हे शेत तुला घे, ही गाडी तुला घे, ही ऐहिक सुखांची सगळी वाटणी करता येते, संपत्तीची वाटणी करता येते. पण तुमच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांची वाटणी नाही करता येत. पण आबा ती पण वाटणी करून गेलेत. म्हणजे तुषार चांगलं लिहू शकतो, ज्ञानू चांगलं गाऊ शकतो, तो चित्र काढू शकतो चांगलं. म्हणजे हे आबांना करता आलं, किंबहुना नियतीने ते करून घेतलं. झोडग्याला आल्यानंतर आबा ज्ञानूला सांगायचे, हां चाल तू गाणं म्हण. ते माऊली माऊली असेल किंवा कुठलंही गाणं एक ज्ञानू आमच्यासमोर गायचा आणि आबा भरभरून कौतुक करायचे. खरं तर तुषार असा बाप मिळायला पण भाग्य लागतं. कारण मी माझ्या कवितेत एकदा लिहिलं होतं, नाही गेलो पंढरीला नाही गाईला भंग, नाही गेलो पंढरीला नाही गाईला भंग, अन बापा मधीच शोधला पंढरीचा पांडुरंग, बापा मधीच शोधला पंढरीचा पांडुरंग, त्याच्या मुखामध्ये राम त्याच्या हातामध्ये काम, त्याच्या मुखामध्ये राम त्याच्या हातामध्ये काम, नांगराच्या फाळा संगे बाप हिंडे चारी धाम. शेवटचं कडवं घेतो, एक जगाशी उद्धारी एक जगण उभारी, एक जगाशी उद्धारी एक
जगण्या उभारी एक हृदयी वसतो दुजा पुरवी भाकरी नाही गेलो पंढरीला नाही गाईला भंग अन बापा मधीच शोधला पंढरीचा पांडुरंग. असा बाप मिळायला खऱ्या अर्थानं भाग्य लागतं. आणि हे सगळे गझलकार असल्यामुळे मला